यो व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही? बरेच ना? तर आज आम्ही चाललो आहोत गावात आणि आजचा चॅनल खूप धमाल असा होणार आहे. चला बघूया काय चालू आहे. मी चप्पल घालून खाली जातो, खालचा सूर्य दाखवतो. असं जातो मी. ते बघा पप्पा इकडे आहेत. चला जाऊया. हॅलो, काय चालू आहे? गाडी फुगवायचं. दरवाजा खोलू का? ओहो, बलून. हे शेवटचं काम आहे पप्पा. यस, मला गावाला जायचं आहे ना, बसायला मस्त छान छान करूया तुमच्यासाठी. हा, ओके, दिस इज द गन. एअर गन. एअर गन. हा, चांगलं माहिती आहे. ठीक आहे. झालं का? यस, गाडी झाली आहे गाडी. हे काय होतं? कोणतं आलं? हे पुढचं सपोर्टर आहे. सपोर्ट. मग गाडी आणि उषा कुठे आहे? ही गादी उशी उषा इथे. 1 2. उषा भरा ना पहिला. उषा नाही, पहिले गादी भरायची. अशा पद्धतीने गादी बनणार आहे. खूप मस्त आहे. मेड इन इंडिया आहे, चायनाचं नाही. अच्छा, मला वाटलं मी चायनाचं ऐकलं. फुगलंय. अरे, आवाज कमी आहे. भरू ना परत. हवा कमी झाली आहे गाईस. परत भरूया. परत भरतात पप्पा हवा आता. हा, मी येतोय. थांब. दिस इज अ बॅक साईड, दिस इज अ फ्रंट साईड. आता कसं? अरे काढली वाटते. दिस इज अ फ्रंट साईड, दिस इज अ वेलवेट फ्रंट साईड. हे बघा, हे सपोर्टर आहे. सपोर्टर इथे असा सपोर्टर आहे. काहीच मी इकडे येतोय. बाहेरून जा ना. हा, बाहेरून जा. मी चप्पल नाही घातली आणि मी आलो. खूप कम्फर्टेबल जागा आहे. जम्पिंग होतं. ईशान्वी रेडी होती, येत आहे ती. आला त्याला. तुम्हाला आंघोळ पण करायची आहे ना? किती टाइम लागेल? 15 मिनिटं. 10 मिनिटं. पटापट यायचं. तुम्ही 10 मिनिटं बोलता आणि अर्धा तास. उशिया. उशी करत आहे अशा पद्धतीने. उशी जास्त फुल नाही भरायची, म्हणजे तेवढंच असं सॉफ्टनेस भेटतो. किती सॉफ्ट आहे बघा. असं म्हणजे माझा मोबाईल बघणार असं. हे बघा उशी. पाहिजे तर मम्मा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकते, कारण की हे काहीतरी नवीन आहे. काल मी जे नाईसिल पावडरचा बोललेलं ते तर थोडे लोक जास्तच वापरतात. भरली उशी. बाहेर जा आणि दाखव. मजा येते.
आम्ही निघालो आहे गावी. आता आम्ही थांबलो आहे नगरच्या गॅस स्टेशनला. गाडी CNG भरते आणि आम्ही रेडी होऊन चाललो. जसं की मी पाचच्याच ब्लॉगमध्ये सांगितलेलं. हे बघा माझी पूर्ण फॅमिली इकडे मौजूद आहे. काहीतरी फॅमिली चीज बात हो पली आहे. आम्ही चाललो आहोत गावी आणि 2 दिवस मामाच्या गावी पण जायचं आहे. आमचा छोटा ब्लॉगर कसा आहे ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज मी आलो आहे गाडीत. तर आता आमचं गाव आहे गडिंग्लज. जर आम्ही नॉनस्टॉप गेलो तर 7 की 10 वाजतील रात्रीचे पोचायला. आणि हे बघा हे सगळं गादी आम्हाला गावा पोचायला 450 किलोमीटर लागत आहेत. आणि आता आम्ही निघलो आहोत 11:45 झाले. या टायमाला 11:45 झाले. तर मी किती कम्फर्टेबल बसले. आम्ही बघा किती कम्फर्टेबल बसलोय. ही गादी खूप कम्फर्टेबल आहे. आणि बस एवढंच नाही, आम्ही टॉयज पण आणले. ते बघा हे मला लय आवडलं. आम्ही छोटे अपडेट देत राहू. जिथे आम्ही थांबू तुम्हाला अपडेट जाऊ. आमचे व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तुम्हाला खूप धमाल येईल, खूप मजा येईल. आमचे व्हिडिओ मध्ये सोडू नका, पूर्ण बघत राहा. ऑन दी ओनली तृप्ती रावण YouTube चॅनल. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील अपडेट्स तुम्हाला भेटतीलच. बघा इकडं आमची मस्ती चालू आहे. माझं अशा पद्धतीने इथं मम्मा बसले. मम्मी ऐकर. आणि इकडे आपण नर्सरी घे बघा. हे बघा किती सामान. आणि आमची चिमुकलीला गेलेली आवडतं. तर गाईज आता आपण आलो आहे मिसिंग लेन मध्ये. जसं की तुम्ही बघू शकता हे एक मिसिंग लेन आहे. अशी बायको सांगितलं. बघा एक टनल किती किलोमीटरचा असणार आहे पप्पा? पहिला जो टनल आहे तो असणार आहे 1 किलोमीटरचा. आणि दुसरा 9. आणि दुसरा जो आहे तो 9 किलोमीटरचा असणार आहे. माय गॉड एवढा मोठा टनल असणार ना तो? हो. किती मोठा टनल असणार. आणि आपण टनलच्या खूप जवळ आहे. तिथे दादी काकांची कार गेली आहे तिथे सुटायला. आणि ते ओल्ड रोडनी गेले. त्यांना लोणावळ्यामध्ये जायचं होतं ना. आपण लोणावळा स्किप करणार. हो आपण लोणावळा स्किप करणार. पण ज्यांना लोणावळ्यामध्ये जायचं आहे त्यांनी हा रोड घेऊन चालणार नाही. कारण की जर तुम्ही हा रोड घेतला तर तुम्हाला लोणावळ्यामध्ये पोचायलाच भेटणार नाही. डायरेक्ट लोणावळ्याच्या पुढं आम्ही लँड होणार आहे. डायरेक्ट लोणावळ्याच्या पुढं होणार आहे. आणि इथं याचा रूल कसा आहे माहिती आहे का? काय आहे? ज्या तुम्ही लेन मधून जाताय त्याच लेन मधून लेन कटिंग करायची नाही, नाही तर तुम्हाला फाईन लागणार. किती रुपये? 2000 रुपये फाईन लागणार लेन कटिंग. अरे बापरे ती तर खूप मोठी फाईन आहे. मी आमच्या पप्पांच्या फ्रेंडच्या घरी भेटायला आलोय. हे माझे पप्पांचे फ्रेंड आहेत कुलदीप काका. हे त्यांचे 2 मुलं आहेत. आणि इकडे काकी आहेत. आम्ही चाललोय हॉटेलमध्ये. आम्ही तुम्हाला दाखवू सीट्स. तुमचे सीट्स कुठे आहेत ते डस्टबिन आहे की काय आय डोंट नो. बट ही टुरिस्ट बॅग किती चांगली वाटते. टुरिस्ट बॅग हे वॉच खूप वेगळं होतं. 10,000चं वगैरे आहे. कोणतं हे घ्यायचं? आम्ही इकडे आलो.
ईशान्वी हॅलो मित्रांनो, किती वेळा बोलते एक एक गोष्ट रिपीट नका. जेवूया जेवूया. या आम्ही जेवायला. आता हॉटेलमध्ये आलो आहे आणि चला सगळे मिळून आता आपण जेवूया. बरं काय जेवणार आहे मम्माने काय ऑर्डर केलं? एक बटर नान, रोटी बटर नान, 2 रोट्या 2 रोट्या आणि मशरूम काजू भाजी. काजू पनीर. पनीर काजू भाजी आहे. काजू पनीर भाजी. काजू पनीर भाजी हे मम्मीने मागवलं, तर आपण ते खाणार आहे आता. तर आपण याच्या नंतर बोलूया मित्रांनो. गाईस हे बघा हे आलं आहे मशरूम. ही आहे मशरूम काजू भाजी, काजू पनीर भाजी. ही आहे बटर नान आणि मग थोडासा कांदा घेतला खायला. कांदा जसं काढणे मी एलर्जी काढता. आवाज येतोय. आणि माझे पप्पा म्हणत आहे खूप हिट झाले. गावाला जायचं तर म्हणलं की गावाजवळच्या हॉटेलवर थांबवलं. टेस्ट कशी आहे? सांगितलं की टेस्ट कशी आहे. तर गाईज आम्ही फायनली आलो आहोत आमच्या गावी. तुम्ही बघू शकता आमचं गाव असं आहे. एकदम म्हणजे फुल एक सिटी आहे ही बघा. तर आमचं गावाचा फुल बंगला आहे आणि आता मी चाललो आमच्या घरी भेट करून. हाय कराई, हाय कर ना. युट्यूबवर टाकायचं हाय. हाय हाय तुम्ही करा बाबा. बाय बाय. तुम्हाला चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की भेटूया. बाय.